श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तरी संकलन डॉक्टर मनोहर वर्टीकर. सुख दुःख आणि समाधान याविषयी महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी 2 प्रश्न या भागात आपण घेणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. मनाचे स्वास्थ्य का बिघडते? महाराजांचं उत्तर: मनाचे स्वास्थ्य बिघडवायची कारण काय असतील तर पहिलं, आपल्या इच्छेविरुद्ध गोष्ट होणे. दुसरं, आपल्या पाठीमागच्या बऱ्या वाईट कर्मांची आठवण होणे. आणि तिसरे, उद्याची काळजी करणे. जो तो आपल्या इच्छेप्रमाणे व्हावे असे म्हणणार. सर्वजण तुमच्याच इच्छेप्रमाणे कसे चालतील? तुमच्या इच्छेविरुद्ध गोष्टी होणारच. तेव्हा स्वास्थ्य बिघडू न द्यायला आपली इच्छाच नाहीशी करावी. प्रयत्न करून जे होते ते रामाच्या इच्छेने झाले म्हणावे. आपले स्वास्थ्य बिघडवायचे कारण म्हणजे आपल्याला हवे ते न येणं आणि आपल्याला नको ते येणं. या दोन्हीपैकी आपल्या हातामध्ये एकही नाही. मग आपण दुःख का करावं? माझं जीवन देखील जिथं माझ्या हातात नाही तिथं मी हे किंवा ते मागू तरी कशाला? पण खरं बघता आमच्या मनासारख्या गोष्टी होत नाहीत म्हणून आम्ही दुःखी आहोत असं म्हणण्यापेक्षा ती गोष्ट आमच्या मनात आहे हेच दुःख मूळ आहे. खरोखर सुखदुःख हे वस्तूत नसून आपल्या मनस्थितीवरच अवलंबून आहे. वस्तू चोरीला गेली त्यावेळी झोपेत आनंदात होता, पण जागे झाल्यावर वस्तू गेल्याचे समजल्यावर दुःखी झाला. म्हणजे दुःखी होते ते मन. तेव्हा औषध द्यायचे ते मनाला द्या. परमेश्वर सर्वव्यापी आहे. परमेश्वराची इच्छा प्रमाण मानली तर सुखदुःख मानण्याचं कारणच उरणार नाही. प्रश्न क्रमांक 2. सुख कशात आहे? महाराजांचं उत्तर: सुख विषयात नाही, निर्विषय होण्यात आहे. विषय मागून राम ते देईल, पण तुम्ही दुःखीच व्हाल. अहम कर्तृत्व हे सर्व दुःखमूळ आहे. मी केल्याशिवाय अमुक एक गोष्ट होणार नाही असे म्हणतो तेच चुकीचे आहे. विषयातले सुख परावलंबी विषयांवर अवलंबून असतं. विषय हे नश्वर आपल्यापासून कधीतरी जाणार. निदान आपल्याला तरी त्यांच्यापासून एक दिवस जावे लागणार. दुसरी गोष्ट म्हणजे विषयाचे सुख इंद्रियाधीन असते. इंद्रिये विकल झाली म्हणजे सुख कसं मिळणार? उद्या आपण मरणार हे समजलं तर कोणते विषय आपल्याला सुख देतील? सारांश: विषयात सुख नाही. जे सुख होतेसे वाटते ते आपल्यातच असते आणि ते विषयापासून मिळते अशी आपली फसवणूक मात्र होते. तर मग सुख कशात आहे? पुष्कळ वस्तू मिळाल्या तर पुष्कळ सुख मिळते हा भ्रम आहे. खरं किंवा पुष्कळ सुख म्हणजे कायमचं सनातन सुख होय. ते सनातन वस्तूपाशीच म्हणजे भगवंतापाशीच असतं. भगवंतापासून वेगळं न राहणं, त्याचं विस्मरण न होऊ देणं, त्याच्या स्मरणात राहणं, त्याच्या नामात राहणं, यातच खरं समाधान, शांती आणि सुख आहे. उर्वरित प्रश्नोत्तरी पुढील भागात. श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा.